हाय गुड मॉर्निंग. आता आम्ही गणपतीपुळ्याला चालले आता दर्शन घ्यायला. हॉटेल आता सगळी रेडी वगैरे झालेत आणि निघलेत. सगळ्यांचे फोटो वगैरे झाले. गणपतीपुळ्याला किती मस्त व्ह्यू आहे. नारळाची झाडं, समुद्र, खूप भारी व्ह्यू आहे. पोचलो श्री क्षेत्र गणपतीपुळे देवस्थान. पाय वगैरे पडायला गेलो. तिथे मोबाईल अलाउड नव्हता. पाय वगैरे पडून झाल्यानंतर बाहेर आलो मंदिराच्या. तिथे सगळ्यांचे फोटो बिटो चाललेलं. तसं गणपती मंदिर. हत्ती दिसू दे. समुद्राकडे गेलो. अभिने लिहिलेलं राम. खरंच रामलीला तर पूर्ण लाटा त्याला काही भेटू शकत नव्हत्या. इतकं भारी. लोक तिथून तुडून चालले. तिथे पुसला तो समुद्राच्या लाटावर किती भयानक होत्या. जास्ती काय पुढे गेलो नंतर बाहेर आलो. तिथं खाल्ला गोला सगळ्यांनी. रियांश भिजल्याशिवाय राहणेवाला नाही. पाणी दिसला का पहिला निघतं रियांश. नंतर तिथं गोला खाल्ला. सगळी बसलेलो गोला खायला. नंतर गेलो नाश्ता करायला. आम्ही मागवलेली मिसळ पाव आणि मिंदोडा. नाश्ता येतो सगळी बसलेली शांत. माझा कृष्णा बघा मला. नंतर घेतला खायला. हे बहीण भावाचं प्रेम बघा किती. रियांश माझा मोठा आहे पण तिच्यापेक्षा छोटा दिसतो. याचा व्लॉग बघा. हाय, आम्ही आता इथून केलं चेकआउट. आता पुढे जाऊ. आता कुठे आता आम्ही चाललोय कोकणात. मालवण बघू. तिथे जाऊ. तिथे कम्फर्टेबल कपडे कालचेच बरं वाटतात जरा. इथं थांबलेलो आम्ही मच्छी घ्यायला. इथं बघा माकड कसा बनाना खात होता. मच्छी तिथं मस्त गणपतीपुळ्याशी निघलेलो आणि मच्छी घ्यायला थांबलेलो. मच्छी घेतली आम्ही. आणि आम्ही आता इथे जेवण बनवणार आहे. खूप सुंदर आहे. खूप सुंदर. कोकणच आहे. स्वर्गापेक्षा सुंदर कोकण. त्यांची दोघींची मस्ती बघा इथे. बाबा उतरा. इथे माझ्या नवऱ्याने चूल पेटवले. इथे सेजलने कटिंग करायला घेतले. बेऊ तू काय करते? टाइमपास. आणि इथं पोराही घेतले खादा खुदा करायला. मीनी इथे टोमॅटो खायला घेतलंय. मस्त निसर्गाच्या सोबत.
डायरेक्ट जायचं असते. प्लॅन मध्ये बदल होतो. डिस्कशन घे यार. जायचंय मालवणला पण गोव्याला पण. आता बघूया काहीतरी प्लॅन करतायत. त्यापेक्षा मग आता डायरेक्ट जाऊन गोव्याला तर गोव्याला अख्खा दिवस भेटत उद्याचा, आणि उद्याचा अख्खा दिवस ना उद्याची अख्खी रात पण भेटेल गोव्याला. परवा सकाळी महाबळेश्वर. महाबळेश्वर बरोबर का नाही? कुठला महाबळेश्वर माहिती आहे का? पोचलो गोव्याला. गोव्याला पोचल्या पहिला गेला माझा नवरा टॅटू काढायला. माझी बाची आहे रिया, तिच्या नावाचा टॅटू काढणार होते. दुखतोय तो एवढा. सही टॅटू आलाय. मग गेलो बीचवर. वातावरण खूप खतरनाक होता. फुल हवा, एकदम समुद्र एकदम खवललेला होता. माझा ब्लॉग एवढाच आहे. आवडल्यास नक्की लाईक करा.